मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहेत सिंपल सलवारचं कटिंग पाहणार आहेत आणि त्याची पॅन्टची उंची आहे 40 इंच। आपल्याला तयार मापापेक्षा 3 इंच जास्त घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर कमर घेर आहे 18 इंच, मॅनी लांबी आहे 6 इंच, सीट घेर आहे 20 किंवा 21 आपल्या आवडीनुसार। त्याच्यानंतर बॉटम घेर 7+1 इंच घ्यायचं। नेफा रुंदी आहे 22, 24 किंवा 26 व्यक्तीच्या जाडीनुसार ती घ्यायची आणि नेफ्याची लांबी आहे 10 इंच। आता सगळ्यात आधी आपण पॅन्टची उंची पाहू। 43 मध्ये 40 मध्ये 3 प्लस केले 43 झाले, नेफ्याचे त्याच्यातून 10 मायनस केले झाले 33। ही उरलेली 33 इंच उंची घ्यायची। त्याच्यानंतर सगळ्यात आधी कमर घेरचं माप टाकायचं। कमर घेरचं माप आहे 18 इंच। त्याच्यानंतर मॅनी लांबी घ्यायची आपली 6 इंच आणि सरळ रेष ओढून घ्यायची। त्याच्यानंतर आपण घेणार आहोत सीट घेर। हे 20 इंच। त्याच्यानंतर मॅनीचा आकार द्यायचा, टेप तिरपा ठेवून 1 इंचाचा आकार द्यायचा आणि मॅनीचा आकार काढून घ्यायचा। त्याच्यानंतर खाली बॉटम घेरचं माप घ्यायचंय 7+1 इंच घ्यायचं। हे झालं बॉटम घेरचं माप। त्याच्यानंतर बॉटम घेर आणि सीट घेर जॉईंट करून घ्यायचं। आणि साईडला हे जे 4 तुकडे निघतील त्याच्यातून आपण नेफा तयार करणार आहोत आणि याची 4 पदरी घडी आहे कपड्याची। आता आपण सोबत कटिंग पाहू। आणि याच्यानंतर कटिंग केल्यानंतर आपण स्टिचिंग कशी करायची ते सुद्धा पाहू। आणि त्याच्यानंतर हा मॅनीचा आकार कापून घ्यायचा। हे झालं आपलं सिंपल पंजाबी पॅन्टचं कटिंग। आणि आता त्याच्यानंतर हे जे 4 पीस निघतात त्याच्या एका सरळ बाजूवर दुसरी बाजू उलट ठेवायची, हे अशा प्रकारे। आणि हे शिवल्यानंतर जॉईंट करून घ्यायचं। हे झालं। हे असं आणि हे स्टिच केल्यानंतर हे स्ट्रेट होऊन जाईल। थँक्यू।